आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मिश्रीवाली बाई, तुला मी बाहेर काढलं काय करू? रत्ना ऐक की, हे अगं मला काहीतरी सांगायचंय तुला. स्टॉप, थांब, जागेवर थांब थांब. काय झालं यार, जरा का घालतीये? इथं घालण्यापेक्षा घरात घाल ना. तुला कुणी अकलले बाहेर? अगा माझ्या कास पठारातलं कोमजलेलं फूल काय झालं? मंजीला मी घराबाहेर काढल्या खरी, पर ती कुठे गेली असेल? काळजी? तुला तिची काळजी वाटते? कमाल झाली बाबा, तूच घराबाहेर काढती, तूच काळजी करती, एवढी काळजी? काळजी तर वाटतेच हो, पर तिची नाही, आपली. आपली म्हणजे? अव पुढे जाऊन तीच तर पोचणार आहे आपल्याला. माझीच बायको आहे, मला वाटलं बदलली का काय. तवा तुम्ही जावा आणि तिला शोधून आणा. मी जाऊन मंजूला शोधून आणायचं? मी जाऊन मंजूला शोधून आणतो, ते काय निघाल लगेच. आहे आहे. काय म्हणजे घरी काय तू पहिल्यांदा आली नाहीस, त्यामुळे आरामात बिंदास राहायचं. प्रिया, अगं कुठंच जायला जागा नव्हती, तेव्हा तू आसरा दिलास, हे मी कधीच नाही विसरणार. तू काय वेडी आहेस का मंजू? जरा हे थँक्यू बिंक्यू बोलायचं नाही मला. तुझ्याकडे ठेव तुझं थँक्यू. बाकी सगळं ठीक आहे ना? म्हणजे अगं मी काय परकी आहे का तुझ्यासाठी? आणि तू मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? हे बघ मंजू, तुझ्या मनात जे काही सुरू आहे ना ते मला सांग. तुला खरंच बरं वाटेल, हलका वाटेल तुला. प्रिया, सगळंच अवघडून बसले बघ. देवाच्या मनात काय आहे ना तेच कळना झाले. माझी सत्याबरोबर लगीनगाठ बांधली गेली आहे खरं, पण हे काही जास्त काय नाही टिकणार. म्हणजे सून म्हणून त्या घरात कुणालाच मी मान्य नाही. तात्यासाहेबांनी सांगितले म्हणून सत्या आणि मम्मी साहेब ऐकतायत, पण मनापासून अजून कुणी स्वीकारलं नाही मला. अच्छा, म्हणजे तिकडे कोणाला मान्यच नाहीये? म्हणजे तिकडे कोणाला मान्य नाहीये का? तसं नाही, म्हणजे काका आहेत ज्यांना वाटते मी तिथंच थांबावं. काका? काका म्हणजे सत्याचे वडील. अच्छा, ते लय चांगलेत. त्यांना मान्य असून काय उपयोग आहे? नाही म्हणजे सत्याला मान्य आहे का हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना आपल्यासाठी. त्याला काहीच नाही वाटत. आणि तुझ्या घरी आई आणि आमरीचं म्हणणं आहे का तिकडे सगळं सांभाळून घे, पण आत्याला काय बी पटलेलं नाही. तिचं म्हणणं पडते की काडीमोड घे आणि मग तुझं डीजे बरोबर परत लगीन लावून दे. वा प्रिया, म्हणजे तुला जितकं वाटतं ना तितकं काही फळफळलेलं नाहीये त्या मंजूचं नशीब. आणि अजूनही सत्याशी लग्न करायचा फुल स्कोप आहे. डोंट लूज होप प्रिया. प्रत्येक जण नुसता आपला विचार करते, मला काय वाटतं ह्याचा विचार कोणच नाही करत. काय करावं तेच कळना झालंय. मंजू तू शांत हो, काही ना काहीतरी मार्ग निघेल मंजू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. ओके? तर एक काम कर, तू खूप थकली आहेस, तू आवरून घे. अगं आईला कळवलंच नाही मी तुझ्याकडे आहे ते. तिला फोन करून सांगते. बरं तू बोलून घे, मी जेवायचं बघते. आले. आई, अगं दीदीचा फोन आलाय.
अमृत अगं मग उचल की फोन, बघ काय म्हणते. मंजू आई तू ठीक आहेस ना? आत्याने काय त्रास दिला नाही ना? मंजू बाळा मला माफ कर ग. तुझ्या हक्काच्या घरात पाय ठेवू दिला नाही तुझ्या आत्यानं तुला, पण त्याला मीच जबाबदार आहे. आई तू उगाच मनाला लावून घेऊ नको. मी ठीक आहे. मी प्रियाच्या घरी थांबले. बरं झालं बाई, आता कसं जीव भांड्यात पडला. हे मी आईच्या मनातलं वाक्य बोलले बर का. बर मंजू ऐक ना, माहेरी आलेल्या लेकीचं कौतुक होत असतं बघ रीतीप्रमाणे. लाड होतात तिचे, पण तुझ्या नशिबाला समजा गोंधळ आलाय. तू आत्याचं ऐकून काय केलं तर नाहीस ना? मला आत्ताच्या आत्ता शब्द दे की त्या गुंडाबरोबर घटस्फोट घेचीन म्हणून. देते मी शब्द. मी घटस्फोट घे ते बोलू आपण नंतर. उद्याच सकाळी मी चौकीवर असेल. तुम्ही जीवन शांत झोपा. ठेवते. मला तर मंजूच्या चिंतेनं मन कावरं बावरं होतंय बघा. पोरगी कोणाच्या वाईटात नसते, तरी तिच्या वाट्याला यावं समज. संसार तरी सुखाचा होईल की नाही काय माहिती देवा. पण आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही याच मला वाईट वाटतंय. अरे मिस वाघमारे, बसा बसा. अहो बसा. सॉरी 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 मी विसरलो होतो. आता तुम्ही मिस वाघमारे नाही राहिलात, मिसेस सुरुवात झालात नाही का? आता मलाच माझ्या सवयी बदलून घ्याव्या लागतील. मग रजा संपली की काय तुमची? नाही, या समजासनी भेटायला आले होते. छान छान छान. पण आता लग्नानंतर नवीन घरी नवीन लोकांबरोबर कसं वाटतंय? म्हणजे सगळं छान चाललंय ना? काय म्हणताय जाधव साहेब? अरे तात्या साहेब या ना, या 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 बसा. अरे खुर्ची द्या, खुसबुडे पाणी आणा आणि चहा सांगा. नाही तर मी मानपान घ्यायला नाही आलेलो आहे. आज मी इथे आमदार म्हणून नाही आलो,